जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, इंस्टाग्रामवरती सैराट झालं जी हे सॉन्ग जे आहे ते एकदम जबरदस्त ट्रेंडिंगला चालू आहे. आणि मित्रांनो, या सॉन्गवरती आपण लिरिकल स्टेटस एडिटिंग केलेलं आहे अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरून. तर आजची रील्स जी आहे ती मित्रांनो जर तुम्ही इन्स्टा रील्सवरती अपलोड केली तर जबरदस्त व्ह्यूज आणि रील्सला लाईक्स येणार आहेत. त्यामुळे मित्रांनो आजची रील्स नक्की बनवा. सोबतच मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झालेल्या व्हिडिओला पटापट लाईक करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून स्टेटस एडिटिंग आणि रील्स एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आज जे पण काही प्रीसेट मटेरियल यूज केलेलं आहे सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून आपल्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यास काही जरी प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, तो एक वेळेस नक्की बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबत आपण डेली मटेरियल देखील प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, प्रीसेट इम्पोर्ट करण्याआधी आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी कुठलाही एक रेशो सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करून प्लसवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टमध्ये जाऊन या ठिकाणी काही रँडम टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्यानंतर राईट क्लिक करा. एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे. इथं रोबोटो रेग्युलरवरती फॉन्ट आहे त्यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्टवरती जायचं आहे. आडव्या 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. आता त्यानंतर जे मी मटेरियल दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला 2 फॉन्ट दिलेले आहेत. एक आहे लिप फॉन्ट आणि एक आहे शरद फॉन्ट. तर हे दोन्हीही मित्रांनो फॉन्ट तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. तर या टाईपमध्ये दोन्ही फॉन्ट ॲड करतो आणि त्यानंतरच मित्रांनो तुम्ही प्रीसेट इम्पोर्ट करायचे. ओके, तर मित्रांनो आपण जे आहेत आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलं आहे. या ठिकाणी जस्ट बीट बुकमार्क प्रीसेट इम्पोर्ट करायचे, जे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे त्यावरून डाउनलोड करता येईल. तर प्रीसेट लिंक इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला काहीसा इंटरफेस बघायला भेटणार आहे. तर हे इम्पोर्ट झाल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचे. कंटिन्यू टू टाईमलाईन या ऑप्शनवरती क्लिक करून टाईमलाईनवरती व्हिडिओला घ्यायचं आहे. आता यामध्ये मित्रांनो जे एडिटिंग आहे ते तुम्ही काळजीपूर्वक बघायचे तरच तुम्हाला समजणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला काय करायचं आहे, जे मी तुम्हाला ग्रुप्स करून दिलेत तर ते ग्रुप एडिट करायचे आहेत. आणि त्याआधी सगळ्यात सिम्पल प्रोसेस जी काही आपली व्हिडिओतली ते आपण सुरुवातीला करून घेऊया. तर बरोबर 9 सेकंद जवळ यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जे मी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ते तुम्ही यूज करू शकता. अदरवाईज तुम्ही तुमचे स्वतःचे फोटो देखील यूज करू शकता. तर या ठिकाणी जे मी फोटोज दिलेले आहेत त्या फोटोजमधील एक फोटो मी ॲड करतो. 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. थोडंसं या ठिकाणी आणखीन झूम करायचं असेल इमेजेसला झूम करू शकता. तर या टाईपमध्ये फोटो ॲड करायचा आहे. हा फोटो मित्रांनो या 14 सेकंदाच्या बीटपर्यंत वाढवायचा आहे. लॉंग प्रेस करून रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. परत प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. दुसरा इमेजेस ॲड करायचा आहे. 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि हा इमेजेस जो आहे तो 19 सेकंदापर्यंत वाढवायचा आहे. परत एक वेळेस प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो तिसरावाला इमेजेस आहे आपला तो ॲड करून घ्यायचा आहे आपण. तर 3 इमेजेस आपण ॲड करून घ्यायचे आहेत या टाईपमध्ये आणि हे एंडपर्यंत वाढवून घ्यायचे आहेत. लॉंग प्रेस करून याला देखील आपण बॅकग्राऊंडला करून घ्यायचं आहे, जिथं आपला रेक्टँगल आहे त्या रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे हे 3 इमेजेस दिसून जातील. त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं, इथून पुढचे जे लिरिक्स आहेत ते लिरिक्स ओपन करायचे. त्याआधी आपण स्टार्टचे लिरिक्स ओपन करूया. स्टार्टला तुम्ही बघू शकता ग्रुप 1 दिसेल खाली बॅकग्राऊंडला आणि वरती पण ग्रुप 2 आहे. ओके, ग्रुप 2 दिसेल, खाली ग्रुप 1 आहे. ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी ओव्हरले मी ऑलरेडी दिलेलं आहे आणि हे ओव्हरले मित्रांनो इथं बघू शकता मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन रोटेशन वगैरे केलेले आहेत, कारण ते वेगवेगळे शेप दिसण्यासाठी केलेलं आहे. जसं तुम्ही इथे इमेजेस आहे त्या ठिकाणी तुमचा इमेजेस रिप्लेस करायचं आहे. तर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊ कुठलाही एक इमेजेस या ठिकाणी ॲड करायचं आहे. या इमेजेसला लहान करून घ्यायचं आहे. ओके, आणि लहान केल्यानंतर जिथंपर्यंत आपला ओव्हरले तिथंपर्यंत व्हिडिओ ॲड करायचं. लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हा तुम्हाला काहीसा जो आहे तो ओव्हरले दिसेल. ओव्हरलेच्या एंडला जायचं आहे. एंडला गेल्यानंतर इमेजेसला तुम्ही तुमच्या हिशोबानुसार लहान मोठं करू शकता. ओके, जसं आपण आपला इमेजेस प्रॉपर दिसतोय त्या टाईपमध्ये आपण ॲड करायचं आहे. परत ग्रुप 2 वरती यायचं आपण. ग्रुप 2 वरती आल्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. परत सेम तीच प्रोसेस करायची. तर 4ही इमेजेसचे जे आहे ते मी सेम प्रोसेसने जे आहे ते इमेजेस ॲड करून घेतो. तर मित्रांनो 4ही ग्रुपमधले आपले इमेज जे आहे ते रिप्लेस करून झाले आहेत. आणि यामध्ये आणखीन एक ट्विस्ट आहे. तर जिथं पण तुमचा हा ग्रुप आहे ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जो फोटो यूज केलेला आहे तर त्या फोटोला मित्रांनो जर बघितलं तर एक कलर आहे, ठीक आहे. आता इथं ऑरेंज आहे, तर इथं तुम्ही काय करायचं, ग्रुपवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ग्लो जो आहे
त्या ग्लोवरती जायचं आहे आणि इथं कलर दिसेल तर तो कलर तिथं तुम्ही ऑरेंज कलर करून घ्यायचा आहे. ओके, त्यामुळे काय होईल, जो पण तुमचा व्हिडिओमध्ये कलर असेल सेम त्याच कलरचा तुम्हाला मागं ग्लो दिसेल. ओके, तर इथं बघू शकता ऑरेंज दिलेला आहे. मी थोडंसं पुढं गेलो तर इथं आपला थोडासा ग्रीन आहे, तर इथं आणखीन आपण इफेक्ट्समध्ये जाऊ, ग्लोमध्ये जाऊ आणि इथं ग्रीन कलर देऊया. ओके, तर किंवा येलो पण देऊ शकतो, कारण ड्रेस येलो कलर आहे तर इथं येलो पण आपण कलर देऊ शकतो. ओके, तर या टाईपमध्ये मित्रांनो तुम्ही काय करायचं, ज्या टाईपचे कलर आहेत फोटोमध्ये तर त्या टाईपचा ग्लो द्यायचा आहे, जेणेकरून व्हिडिओ आणखीन थोडा क्वालिटी दिसेल. ओके, तर इथं पिंक आहे तर पिंक केला मी आणि इथं थोडासा ऑरेंज टाईप आहे तर इथं आपण ऑरेंज करून घेऊया. ओके, तर या टाईपमध्ये मित्रांनो ग्लो पण ॲड करायचा आहे शेपला, म्हणजे तो जो काही तुमचा ग्रुप आहे त्या ग्रुपला. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं वरती ग्रुप 2 दिसेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि कलर अँड फिलमध्ये जायचं आहे इथं. ओके, आणि इथं तुम्ही हा ग्रुपचा ऑप्शन आहे तो ऑन करायचा आहे. तर अशा प्रकारे ग्रुप तुम्ही 4ही ऑन करायचे आहेत पहिले. तर पहिले 4ही ग्रुप आपण इथून ऑन करून घेऊया. ग्रुप ऑन केल्याच्या नंतर परत तुम्हाला काय करायचं आहे, पुढं जायचं आहे. आता इथं पण एक ग्रुप आहे, पण इथं पण तुम्हाला लिरिक्स आहेत ते दिसत नाहीत. सो त्यासाठी काय करायचं, त्याआधी आपल्याला इथं यायचं आहे 9 सेकंदाजवळ प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आता मीडियामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल. तर हा वाला जो ओव्हरले इफेक्ट आहे हा आपण ॲड करायचा आहे आणि याला ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून लिनियर डॉग इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट दिसेल. तर याला जस्ट तुम्ही इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, इथे लेअरवरती जाऊन कॉपी लेअर करायचे आणि जिथं जिथं आपल्या बीट आहेत, म्हणजे 3च बीट आहेत, तर तिन्ही बीटला हे जे आहे ते पेस्ट करायचं. ओके, आता पेस्ट केल्यानंतर एक वेळेस बॅक यायचं आहे. जसं तुम्ही बीट मार्क प्रिसेट इम्पोर्ट केलेले सेम तसेच तुम्ही शेक इफेक्ट प्रिसेट पण इम्पोर्ट करायचे. शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये एक इमेजेस आहे माझा फोटो, तर त्यावरती इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरून कॉपी इफेक्ट करायचा. तर इफेक्ट हे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि जे आपण 3 इमेजेस लॉंग पेज ॲड केलेले आहेत, ठीक आहे, तर हे 3 इमेजेस जे आहेत त्या तिन्ही इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता पेस्ट केल्यानंतर काहीसं तुम्हाला अशा प्रकारे जे आहे ते इफेक्ट दिसणार आहेत आणि फोटोमध्ये कलर टोन पण एक चांगला येईल. ओके, बघू शकता. आता यावरती आपल्याला जे आहे ते लिरिक्स ॲड करायचं. तर ग्रुप 1 वरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. पूर्णपणे इथं हाईड केलेले आहेत मी सर्व लेअर. तर इथून तुम्ही आय कॉन्टॅक्टचा बटन जो आहे त्यावरती आय बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही हे सर्व ऑन करून घ्यायचे. ऑन केल्यानंतर ते तुम्हाला काहीशी अशा प्रकारे दिसून जातील. तर हे ऑलरेडी मी तुम्हाला कलरफुल बनवून दिलेले आहे. तुम्ही कलर चेंज करा असेल तर करू शकता स्वतःच्या हिशोबानुसार. तर हे बघू शकता इथे लेयर्स सगळ्या ऑन झालेले आहेत. ओके, आणि इथे देखील प्रॉपर जे आहे ते सेटअप झालेलं आहे. फक्त ग्लो इफेक्ट द्यायचा आपला बाकी आहे, पण त्याआधी आपल्याला आणखीन काही इफेक्ट्स अप्लाय करायचे. स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे. हा ओव्हरले व्हिडिओ ॲड करून 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे, लाईटनवरून परत लिनियर डॉग इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर ते अशा प्रकारे इफेक्ट दिसून जाईल. जिथंपर्यंत तुमचं जे टेक्स्ट आहेत सुरुवातीचे, ठीक आहे, तर तिथंपर्यंतच ॲड करायचं, म्हणजे पहिल्या 4 बीटपर्यंतच ॲड करायचं आहे, नंतर रिमूव्ह करायचं. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे हे जे आहे ते दिसत आहे. आता या ठिकाणी आणखीन एक चेंजेस आपल्याला करावा लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही जो शेक इफेक्ट प्रिसेटची लेअर आहे त्यात तुम्हाला 2 रेक्टँगल ग्लो इफेक्ट दिलेले, तर दोन्हीला सिलेक्ट करायचे. 3 डॉटवरून कॉपी टू लेअरवरती क्लिक करायचे आणि इथं बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये यायचं. आपल्याला व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता स्टार्टलाच ह्या 2 लेअर पेस्ट मारायचे आणि ओव्हरले मात्र त्याच्यावरती घ्यायचं आहे. ओके, तर बघू शकता पेस्ट केल्यानंतर ते काहीसं अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहेत इफेक्ट. तर याला थोडंसं आणखीन आपण झूम देखील करू शकतो. तर बघू शकता मी इथं झूम करून घेतलेलं आहे दोन्ही लेअरला. तर या टाईपमध्ये जे आहे ते हे इफेक्ट बघायला भेटतील आणि हे वरचा ओव्हरले देखील अशा प्रकारे दिसत आहे. तर मित्रांनो आता व्हिडिओ जो आहे आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. यामध्ये काहीसुद्धा आपले चेंजेस करायचे राहिलेले नाहीत. जस्ट 3 डॉटवरती कोपऱ्यामध्ये क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ रिझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720p घेऊन हा व्हिडिओ एक्सपोर्टवरती क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचं आहे. एक्सपोर्ट एनिवेवरती क्लिक करायचं, कारण जास्त आपल्या लेयर्स झालेले आहेत त्यामुळे असं म्हणत आहे. तर एक्सपोर्ट एनिवेवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.